तुम्हाला दिलेले पैसे सरकार जमा परत होऊ शकतात, कारण एका महिलेकडनं 5 महिन्यांचे 7,500 रुपये परत घेण्यात आलेले आहेत. नमस्कार मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल डिसेंबरचा हप्ता देखील आता जमा झाला होता. तेवढ्यात आता नवीन बातमी समोर येत आहे जानेवारी हप्त्याविषयी. जानेवारीचा हप्ता भेटण्यापूर्वी फॉर्मची तपासणी सुरू करण्यात आली आहे. भरपूर महिला या योजनेतून बाहेर निघणार आहेत. जे काय बातम्या सविस्तर पाहणार आहोत, त्याचबरोबर तुम्हाला आधी पैसे भेटले असतील तर ते पैसे आता वापस देखील करावे लागणार आहेत. तुम्ही आता पाहिलेच असेल सुरुवातीला बातमी. जर तुम्ही योजनेच्या अटीमध्ये बसत नाही तरी देखील फॉर्म भरला असेल तर तुम्हाला पैसे वापस करावे लागणार आहेत. साम टीव्हीची ही बातमी आहे, तुम्ही पाहिलीच असेल. ते तुम्हाला स्पष्टीकरण मी देत आहे की काही महिलांचे पैसे वापस घेण्यास सुरुवात झाली आहे. काय कारण आहे पैसे वापस घ्यायचं आणि कोणाचे पैसे वापस घेतले जाणार आहेत, आपण सविस्तरपणे पाहू. निकष डावलून लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतला आहे तर तुमच्यावर आता कारवाई होण्याची शक्यता आहे. धुळे जिल्ह्यातल्या नकाणे गावातल्या एका महिलेनं सरकारी योजनेचा दुबार लाभ घेतल्याचं चौकशीमध्ये निष्पन्न झालं आणि त्यामुळे लाडकी बहीण योजनेचे पैसे तिला परत करण्यास सांगितले. महायुती सरकार सत्तेत आल्यानंतर लाडकी बहिणींच्या अर्जांची पडताळणी आता करण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे आणि त्यामुळे ज्या बहिणी आता निकषात बसत नाहीये त्यांना अपात्र ठरवलं जाणार आहे आणि कदाचित जर तुम्ही अपात्र ठरलात तर तुमचे पैसे पुन्हा एकदा सरकार जमा होण्याची शक्यताही वर्तवण्यात येते. तर तुम्ही पाहिलेच असेल सविस्तर बातमी. जर काही महिलांनी योजनेचा दुरुपयोग घेतला असेल तर त्यांचे पैसे माघारी घेतले जाणार आहेत. तुमचे यावर मत काय आहे तुम्ही कमेंट करून नक्की सांगायचं आहे. संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करायचा आहे.